Hello students, our today's topic is sufficient estimator. ओके, आपण सफिशियन्सी सुरू केलेला आहे न्यू टॉपिक. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहणार आहे सफिशियंट एस्टिमेटर. पाठीमागच्या लेक्चरला आपण लाईकलीहूड फंक्शन आपण कसं इंट्रोड्यूस करायचं ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण या लेक्चरमध्ये सफिशियंट एस्टिमेटर पाहणार आहोत. सफिशियंट एस्टिमेटर, तर पहिल्यांदा डेफिनेशन पाहूया आपण. A statistic t is equal to t of x1 x2 xn means आपण एक सॅम्पल व्हॅल्यूज वरून आपण एक स्टॅटिस्टिक तयार केला, बनवला. स्टॅटिस्टिक t based on sample of size n from a distribution having PDF or PMF fx theta, theta belongs to script theta, then t is said to be sufficient statistic for parameter theta. T is said to be sufficient statistic for parameter theta if and only information contained in T is same as information contained in sample about parameter theta. ओके, म्हणजे T या स्टॅटिस्टिक मध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे, ओके, पॅरामीटर थीटाची जेवढी इन्फॉर्मेशन किंवा माहिती किंवा त्याची काहीतरी व्हॅल्यू समजा, ओके, म्हणजे जेवढी त्याच्याबद्दलची माहिती आहे ती टी मध्ये आहे, तेवढीच जर आपल्या दिलेल्या सॅम्पल मध्ये असेल, ओके, तर आपण काय म्हणतो, टी इज सफिशियंट स्टॅटिस्टिक फॉर पॅरामीटर थीटा. Okay, information contained in T is same as information contained in theta, then we say that T is sufficient for theta. In other words, or another definition, this is definition number 1, and definition number 2 is T is said to be sufficient statistic for theta if and only conditional distribution of sample given T is independent or free from theta. म्हणजे समजा आपण एक कंडिशनल डिस्ट्रीब्युशन घेतलं, कोणाचं, सॅम्पलचं डिस्ट्रीब्युशन गिवन टी, म्हणजे कंडिशनल, आपण कंडिशनल पीडीएफ वगैरे काढलंय बघा मला SYPSC ला, तर तसं कंडिशनल डिस्ट्रीब्युशन गिवन टी काढला, ओके, आणि ते कंडिशनल डिस्ट्रीब्युशन जर फ्री फ्रॉम थीटा आला, ओके, म्हणजे त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये थीटा नाहीये, म्हणजे निघून जाईल त्यामध्ये, अशी जर आपल्याला शेवटी जर फ्री फ्रॉम थीटा कंडिशनल डिस्ट्रीब्युशन मिळत असेल, तर आपण काय म्हणतो, तो जो टी स्टॅटिस्टिक आहे तो काय आहे, सफिशियंट स्टॅटिस्टिक फॉर पॅरामीटर थीटा आहे. ओके, दॅट इज conditional distribution of x1 x2 xn given t is independent of theta, then t is sufficient statistic for parameter theta. ओके, तर तो आपण सफिशियंट स्टॅटिस्टिक करण्यासाठी त्यामध्ये एक थेरम वापरला जातो, त्याचं नाव आहे नेमन फॅक्टरायझेशन थेरम. ओके, नेमन फॅक्टरायझेशन थेरम. तर तो थेरम काय आहे ते आपल्याला फक्त स्टेटमेंट पाहायचं आहे, प्रूफ वगैरे पाहायचं नाही, फक्त स्टेटमेंट बघायचं आहे. स्टेटमेंट काय आहे बघा, if x1 x2 xn is a sample of size n from a distribution having PDF or PMF fx theta, theta belongs to script theta, okay, PDF or PMF by fx theta, and t is equal to t of x1 x2 xn is a sample statistic. Okay, t हा काहीतरी स्टॅटिस्टिक आहे, सॅम्पल based on sample values, then t is said to be sufficient statistic for parameter theta if and only likelihood function can be expressed as, okay, likelihood चा वापर आपण इथं करणार आहे, likelihood function can be expressed as product of function of t and theta only and function of x1 x2 xn. Okay, that is likelihood function lx theta can be expressed as function of t and theta, म्हणजे function of t and theta, that is g is function of t and theta. ओके, आपण याला म्हणतो g of t theta, ओके, इनटू प्रोडक्ट सांगितलंय, ओके, इनटू hx म्हणजे काय, फंक्शन ऑफ x1 x2 xn, म्हणजे फंक्शन ऑफ सॅम्पल. ओके, त्यामध्ये थीटा असणार नाही किंवा काही कॉन्स्टंट पार्ट सगळा असेल त्यामध्ये, ओके, म्हणजे फक्त फंक्शन असणार x1 x2 xn. ओके, म्हणजे आपण लाईकलीहुड फंक्शन जर असं एक्सप्रेस करत असू, कसं, g of t theta into hx, तर आपण काय म्हणतो, then t is sufficient statistic or sufficient for parameter theta. Okay, that's it. नेक्स्ट एक फॉर्म आहे, तो म्हणजे पिटमन कुपमन फॉर्म ऑफ द डिस्ट्रीब्युशन.
ओके, पिटमन-कुपमन फॉर्म ऑफ द डिस्ट्रीब्यूशन. ओके, तो पिटमन-कुपमन काय फॉर्म आहे पाहूया आपण. Let x1 x2 xn be a sample of size n from a distribution having PDF or PMAP fx theta, theta belongs to script theta. Its likelihood function can be expressed in the form of Lx theta is equal to C of Q, C of theta into e raised to Q theta tx into hx. Okay, Lx theta म्हणजे आपलं likelihood function. Lx theta can be expressed as C of theta into e raised to Q theta tx into hx. Okay, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. Then T is called sufficient statistic. Where is T? T is here. T of x. Okay, T of x means only T. आपण इथं only T लिहू शकतो किंवा T of x म्हणजे ते एक स्टॅटिस्टिक आहे. ठीक आहे, सॅम्पल बेस्ड म्हणून तो x लिहिलाय फक्त, तो Tच आहे. Called sufficient statistic for theta where C of theta and Q of theta. Q of theta and C of theta म्हणजे फंक्शन असणार आहे. Okay, are functions of theta. Tx is statistic and h of x is function of sample values. Okay, C of theta and Q of theta हे काय असणार आहे, थीटाचे फंक्शन असणार आहे. T of x म्हणजे काय असणार आहे, आपलं स्टॅटिस्टिक असणार आहे. आणि h of x म्हणजे आपलं सॅम्पलचं फंक्शन. इथं आपण h of x वरती वापरला तो is function of sample values. Then the form given in equation number 1 is called Pitman-Koopman form of the distribution. Then the form given in equation 1 is called Pitman-Koopman form of the distribution. नोट काय ते बघूया आपण. काय नोट महत्वाचे असतात. If x1 x2 xn be a sample of size n from a distribution having PDF or PMAP fx theta, theta belongs to script theta, then a set of observations x1 x2 xn is always sufficient for theta. ओके, म्हणजे दिलेले सॅम्पल हे काय असतं, नेहमी सफिशियंट असतं. ओके, व्हॉट इज मीन बाय सफिशियंट म्हणजे काय, तर तो पॅरामीटर इस्टिमेट करण्यासाठी आपल्याला तेवढे इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. ओके, पॅरामीटरची व्हॅल्यू इस्टिमेट करण्यासाठी दिलेली माहिती पुरेशी आहे. ओके, नोट नंबर 2 काय, if t is sufficient for theta then dou log L by dou log Lx theta by dou theta is a function of t and theta only. It is called score function. ओके, म्हणजे t हा जर sufficient for theta असेल तर dou log L by dou theta is a function of t and theta. ओके, म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे लॉग लाईकलीहूडचं. ते काय असतं, फक्त फंक्शन कोणाचं असतं, टी आणि थीटाचं असतं. ओके, दॅट्स इट. ओके, नेक्स्ट बघूया की आपण एक्झाम्पल्स, सफिशियंट स्टॅटिस्टिक्सचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1 बघूया. फॉर ए बर्नौली डिस्ट्रीब्यूशन विथ पॅरामीटर 1, थीटा. ओके, 1 आहे म्हणजे इथं बर्नौली डिस्ट्रीब्यूशन. Bernoulli with 1, theta distribution show that t is equal to summation xi is sufficient statistic for theta. म्हणजे बर्नौली डिस्ट्रीब्यूशन साठी आपल्याला जो t दिलेला आहे, t काय आहे बघा, समेशन xi आहे, तो आपल्याला काय दाखवायचा आहे, सफिशियंट आहे, थीटा साठी सफिशियंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण ते कशाचा वापर करून करणार आहे, नेमन फॅक्टरायझेशन थेरम. तर तो काय सांगतो नेमन फॅक्टरायझेशन थेरम, likelihood can be expressed as product of function of t and theta and hx or function of sample. त्याप्रमाणे आपण सोडवायचं आहे. किंवा इंडिपेंडंट कंडिशनल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सुद्धा आपण करू शकतो. आपण कुठली तरी एक मेथड आपण वापरूया, जी सोपी आपल्याला वाटेल ती आपण चूज करणार आहोत. ओके, तर सोल्युशन मध्ये काय दिलं बघा. Let x1 x2 xn be a sample of size n from Bernoulli 1, theta. Then likelihood function is, आपण मागच्या लेक्चरला लाईकलीहूड प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचे लाईकलीहूड आपण जनरेट केले किंवा काढून घेतलेले, ते आपण इथे यूज करणार आहोत. लाईकलीहूड फंक्शन इज Lx theta is equal to theta raised to summation xi into 1 minus theta raised to n minus summation xi. तर पहिल्यांदा आपण काय करूया, इथं कॉन्स्टंट पार्ट आहे तो एका बाजूला करूया आणि थीटा आणि टीचा जो पार्ट आहे तो आपण एका बाजूला करूया.
नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे, थिटा रेस टू समेशन एक्स आहे. इथं 1 मायनस थिटा रेस टू एन मायनस समेशन एक्स आहे. ते दोन पार्टमध्ये स्प्लिट केलं. 1 मायनस थिटा रेस टू एन इंटू 1 मायनस थिटा रेस टू मायनस समेशन एक्स आहे. इथं 1 मायनस थिटा रेस टू 1 मायनस थिटाची पॉवर मायनस समेशन एक्स आहे. ती जर छेदामध्ये घेतली तर समेशन एक्स ची पॉवर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केले, थिटा रेस टू समेशन एक्स आहे आणि 1 मायनस थिटा रेस टू समेशन एक्स आहे तो पार्ट छेदामध्ये घेतला इंटू 1 मायनस थिटा रेस टू एन. इथं आता पॉवर समेशन एक्स आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये सम पॉवर सेम आहे, ते आपण कंबाईन मध्ये एकत्र केली तर काय मिळून जाईल आपल्याला, थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस थिटा रेस टू समेशन एक्स आहे इंटू 1 मायनस थिटा ब्रॅकेट रेस टू एन. ओके, इंटू आपण 1 करूया. ओके, तर इथं या फंक्शनमध्ये आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला फक्त थिटा आणि समेशन एक्स चं जॉईंट डिस्ट्रीब्युशन दिसतंय आणि इंटू 1 केलाय त्याला आपण काय म्हणूया, एच एक्स म्हणूया. म्हणजे हे जे पूर्ण फंक्शन आहे याला आपण म्हणूया जी ऑफ टी थिटा आणि इंटू 1 केलाय तो फक्त आपण म्हणूया कॉन्स्टंट पार्ट एच एक्स म्हणूया किंवा फंक्शन ऑफ सॅम्पल व्हॅल्यूज. ओके, वेअर जी ऑफ टी थिटा इज इक्वल टू हा पूर्ण पार्ट असणार आहे आणि एच एक्स जो आहे तो आपला फक्त 1. हेन्स by using Neyman factorization theorem we have t is equal to summation xi is sufficient statistic for parameter theta. Okay, that's it.